हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा छान अशा ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आजचा ब्लॉग खूप असा छान आणि स्पेशल बघा. आणि एवढा मोठा गरा आहे म्हटलं तसं काय होतं, गऱ्याला जाळं लागून जातं. तर याच्यात आहे ना व्हिडिओ मध्ये हा गरा आहे ना लईच पांढरा दिसतोय, तसा एवढा पांढरा नाही येतो. पण बघा ना व्हिडिओ मध्ये एकदम असं व्हाईट व्हाईट दिसतोय. बराच वेळेस भाजू राहिली मी त्या गऱ्याला. आणि एवढं सगळा गरा आहे ना तर म्हटलं भाजून ठेवूया. आणि साईड बाय साईड मी भांडे पण घासते. आणि ना आज शिरा करायचा तर फुल गॅस भाजीत होते मी, तर खाली डागायला लागलाय. तर मग म्हटलं भांडे पण होऊन जाईल. आम्ही तर सगळं थोडं म्हणजे मग अशी थोडं नाश्ता केलं तर तिथे आम्ही खाल्लेलं होतं. भूक लागली होती आम्हाला तर म्हणजे 7:30 वाजता. तरी आता काहीतरी खावं वाटतंय तर म्हटलं चला थोडासा गोड गारा बनवूया. आता सगळा गारा भाजून पण घेते, म्हणजे कसं आहे जाळ लागणार नाही, मग कवर पण टिकतो तो. आणि मग छान असं मस्त शिरा बनवते, गोड शिरा. आता गारा भाजून घेते मग दाखवते. गारा भाजून काढून घेतलं मी बाजूला. आणि ते पाणी टाकले 2 ग्लास. आणि मस्त छान असा शिरा करू म्हणलं. तर यातच तूप टाकणार, कारण वरून जर तूप टाकलं ना तर ते काय होतं हे नाही होत, त्याला विरघळत नाही व्यवस्थित, सगळीकडे लागत नाही. म्हटलं चला ह्याच्यातच टाकून देते. पुन्हा लागलं तर गारा भाजताना पण तुपातच भाजलाय मी. आणि मग मला जसं हवा तसं गारा मी आता हे पाण्यामध्ये तूप विरघळायला वेळ लागत. आणि आता साखर पण टाकून घेते. साखर वरून टाकते मी, वरून टाकले चांगलं होते अजून. आणि दादून दीदी काय करते ते पण दाखवते मी तुम्हाला. कशा तुम्ही सगळे? तर मी आता टीव्ही बघते. कामावरून एकदम ऊन आले, कामाला गेली होती. मला सगळं दुखायला लागले. बसून बसून पाटण ते दुखते, त्याच्यामुळे टीव्ही बघते आता आराम चालू आहे दीदीचा थोडासा. आणि आपला काल व्हिडिओ पण नाही, आज व्हिडिओ नाही गेला, एक दिवस आड जातोय, कारण दीदी घरी नसती व्हिडिओ बनवायला. माझ्यामुळे नाही बनवते, मी कॅमेरामॅन त्याची. हा, कारण कसं व्हिडिओ घ्यायला कोणी नसतं, स्टँड लावा आणि ते, कारण मग कधी व्हिडिओ घ्यायचा आणि काय करायचं असं आहे. कॅमेरामॅनचा पगार किती सांगून दे. अजून आम्हाला आपल्याला कोणालाच पगार आहे ना. कॅमेरामॅनला कधी पगार यायचा? कधी येईन कधी ते पगार आपला? असं झालंय ना. आपल्याला पहिलं पेमेंट आलं, काय करायचं का पहिल्या पेमेंटचं? पार्टी करू आपण, सेलिब्रेशन आधी. काय पार्टी करू आपण? कशाचं सेलिब्रेशन केले का आतापर्यंत? तेच सेलिब्रेशन करायचं, फर्स्ट पेमेंट, एवढे सबस्क्रायबर, सगळं एकत्र एन्जॉय करायचं पहिल्या पगाराचं, बाकीचे सासवायचे. हा, आणि पैशाचं काय करायचं सांग बरं अगोदर. एन्जॉय करायचं ना आपण, म्हणजे पैशाचा वापर कुठं करणार, कसं करणार? तुला काय वाटतं काय करायला पाहिजे आपण पहिल्या पेमेंटचं? पहिलं पेमेंट तर एन्जॉय करणार, म्हणजे एवढं सगळं नाही करणार. पण मग 1-2 हजार असं केक पार्टी बिटी करू. आणि बाकीच्या पैशांचं साचवायचे. बघा दीदीचे विचार ऐकून घेऊ आपण. काय सांगती? दीदीचे विचार आहे साचवायचे. आता दादूचे विचार सांगायचे अगोदर आहे ना. इकडं आपलं पाणी भरपूर उकळून गेलं तर अगोदर गरा करून घेऊ आणि मग दादूला विचारू त्याचं काय म्हणणं आहे ते. कारण तुमच्यामुळे मला पण कळ की मुलांच्या काय इच्छा आहे काय नाही. त्या पगार तर तेवढे येणार पण नाही. आता 2 महिने झाले अजून झालेला नाही मॉनिटाईज होऊन. आता वाटीनं टाकत आहे मी, कारण गरम आहे, कसा होतो काय माहिती. आणि ह्या कढईमध्ये ना माझे काय आहे बरं का ते लाकडाचं चमचा, पण गिटोळ्या झाल्या का. एका हाताने फोन पकडलेला आहे. दीदीला इच्छा नाही व्हिडिओ घ्यायची, नाही तर मग चांगला व्हिडिओ झाला असता. आता यात साखर टाकायची मला. जेवढ्या गिठोळ्या आहेत ना तेवढ्या फोडीते मी. आता यात साखर टाकते मी. खूप दिवस झाले मी गाराच केला नाही, खूप दिवसातून, म्हणजे आता जवळजवळ भरपूर झाला असं
मलाच आठवत नाही मी कधी गरा केलेला आहे. थोडा केला पण गोड करते, म्हणजे थोडं खाल्लं तरी खाल्ल्यावानी वाटतं. पाण्यात पण साखर टाकते बरं का, आणि वरून पण टाकते. काय आपल्याकडं काही काजू बदाम काही नाहीये, नसतात, पण असं आहे आपल्या घरात. काजू बदाम जरी असले ना 4 दिवसाची वर जात नाही, पोरं लगेच संपून टाकीतात. आता याला मी चांगले मिक्स करते आणि मग दाखवते. तर हे बघा, छान असा मस्त गारा मिक्स केलाय मी, आणि खूपच छान झालाय. तुपामुळे तर भारी वाटतोय आणि वास पण छान येतो गावरान तुपाचा. हे बघा, तरी मोकळा नाही झाला बरं का, नाही तो खूप मोकळा होतो. आता भरपूर दिवसातून केलाय ना, तर आता मस्त गरम गरम खाते. गॅस बंद करते. तर हे बघा, दादू काढत आहे ड्रॉइंग. दादू दाखव रे कशी काढली. याच्यापेक्षा भारी मी याच्या पण काढायला हे बघा, छान आली रे. आणि दादू उभा राहा ना 1 मिनिट. हा बघा, हा ड्रेस दादूला आणलाय. पॅन्ट पण ही पॅन्ट जीन्स, कारण दादूला आतापर्यंत जीन्स नव्हतीच, हाय का नाही रे. नव्हती. हा, एकच होती. लाईट लावून असं इकडे. बोला बोला दिसला पाहिजे. आणि कसं दिसते बघा दादू. आणि सांग आता तुझा विचार काय पगाराचं. तुझं ऐक ना, तुझ्या मनात जे येते खरं खरं सांग. माझ्या खरंच मनात जे खरं खरं सांग, पटकन सांग. एवढा वेळ नाही आपल्या व्हिडिओला, लय मोठा व्हिडिओ होतो. पहिलं पगारला काय आपण फक्त खर्च करू, म्हणजे फक्त नाही, म्हणजे खर्च करू म्हणजे काही, म्हणजे केक आणायचा. हा, केक आणू, काय तिथे सेलिब्रेट करू. त्याच्यानंतर म्हणजे ते पैसे थोडे म्हणजे साठवायचे, थोडे म्हणजे काही कपडे बिपडे आणायचे असेल तर आणायचे. कपडे कपडेच हा. काय आणायचं असतं, काय आणायचं. मम्मी तर मला तर काय आणून घेईन मी. तू काय घेशील तुला. मी हम्म तावाचा ताव बघते. मला नाही माहित आता काय घेऊन. सध्या सगळ्यांची इच्छा आहे केक घ्यायचा आणि बाकीचे पैसे साचवायचे, आहे की नाही. दादूला कपडे घ्यायचे. नाही, मग कपडे नाही घ्यायचे. मग काय घ्यायचंय. मग कलरचं सामान घ्यायचंय मला. कलरचं का, ड्रॉइंगचं. बघा, दादूला ड्रॉइंगचं सामान घ्यायचं आहे. दादूला पप्पानी त्या दिवशीच बघा तुम्हाला दाखवत्या, तुमच्या दादांनी काय आणलं. हे बघा, एवढे सगळे कलर आणले. दुसऱ्या याच्यामध्ये हे नाही करायचे, पैसे नाही खर्च करायचे. वायफट गोष्टीमध्ये पैसे नाही खर्च करायचे, हा ना. कपडे लय चांगली गोष्ट आहे. मी कुठं म्हणलं कपडे घ्यायचे. हा हा, ते तसं म्हटलं म्हणजे समजून घे, मम्मीला समजलं. समजलं. दादूने किती छान अशी ड्रॉइंग काढलेली आहे ना बघा. आणि दादूला नक्कीच मी पहिला पगार झाला ना कलर, भारी कलर आणून दे. हा, आणि हे बघा शिरा केलाय, तर मी यांना खायला बोलवते, कुणीची आहे ना. आता चल ना दे, तू खान 2-2 घास. आणि हे बघा दादूची ही एक ड्रॉइंग. सगळ्यात जादा आवडते. हा, म्हणजे ही माझी आहे ना, कलरची ड्रॉइंग होती, म्हणजे छोट्या वहीत नाहीये. हा, पण म्हणजे असे मोठ्या वहीमध्ये मी कधी काढत नाही, फक्त माझी दुसरी ड्रॉइंग अशी हा, मोठी. ठीक ना. शिरा आहे ना हा जास्त गोड नाही झाला, खूप साखर टाकली मी तर एवढा गोड नाही झाला, पण इतका भारी झालाय ना. बघा तिथे ना गरम गरम होतं, त्याच्यामुळे तसं लागत होतं. एकदम असं मस्त मोकळा झाला आहे बघा, असं अजिबात चिटकत नाहीये, मस्त झालेला आहे. हे बघा इथं पण लाईक शेअर सबस्क्राईब करा, काळजी घ्या. बाय. गॅस बंद केल्याच्या नंतर एकदम भारी मस्त फुगला, भारी झालेला आहे.